आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1. त्यातलं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स. दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत, त्याची बेस आणि हाईट दिलेला आहे आणि आपल्याला त्याचा रेशो काढायचा आहे एरियाचा. सो आपण पहिल्यांदा कन्सिडर करू. लेट बेस height and area of first triangle is, base consider केला B1, height consider केली H1 आणि area consider केला A1. Similarly, let base, height and area of second triangle is B2, H2 and A2. आपण इथेच लागलीच व्हॅल्यूज पण पुट करूया. B1 ची व्हॅल्यू किती आहे? 9 आणि H1 ची व्हॅल्यू किती आहे? 5. सिमिलरली B2 ची व्हॅल्यू किती आहे? 10 and H2 ची व्हॅल्यू किती आहे? 6. आपण पहिली एरियाची प्रॉपर्टी पाहिली. काय पाहिली? रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट. सो B1 मल्टिप्लाइड बाय H1 अपॉन B2 मल्टिप्लाइड बाय H2. सो B1 and H1 9 and 5. 9 multiplied by 5 upon 10 multiplied by 6. 5 ones are 1, 5 twos are 10, 3 twos are 6, 3 threes are 9. So 3 ones are 3 upon 4. Answer is ratio of areas of two triangles is equal to 3:4. This is our answer. Question number 2. आपल्याला फिगर दिलेली आहे आणि फिगर मध्ये काय दिलेलं आहे बघा. CB is perpendicular to AB and AD is perpendicular to AB. म्हणजे AB या बेस वरती CB and AD या दोन परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. आपल्याला काय दिलेलं आहे अजून? BC is equal to 4 दिलेला आहे. BC is equal to 4 दिलेला आहे आणि AD is equal to 8 दिलेला आहे. आणि आपल्याला काय करायला सांगितले? रेशो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. आता ABC कुठे आहे बघूया आपण. A इथे आहे, B इथे आहे आणि C इथे आहे. ओके, सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. ABC मध्ये बेस काय आहे? AB आणि हाईट किती आहे? CB अपॉन, आता ट्रायंगल ADB कुठे आहे बघा. ADB त्याचा बेस काय आहे? AB आणि त्याची हाईट काय आहे? AD. AB गेट कॅन्सल. सो काय आलं? CB अपॉन AD. CB ची व्हॅल्यू किती आहे? CB ची व्हॅल्यू किती आहे? 4 आणि AD ची व्हॅल्यू किती आहे? 8.
सो आन्सर काय आलं माझं 1/2. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2. Question number 3. In adjoining figure, segment PS is perpendicular to RQ. Segment PS is perpendicular to RQ. Segment QT is perpendicular to PR. Segment QT is perpendicular to PR. If RQ is equal to 6, RQ is equal to 6, PS is equal to 6, PS is equal to 6, PR is equal to 12, PR is equal to 12. Then find QT. QT आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फर्स्ट केस कन्सिडर करू. ट्रायंगल PQR. या ट्रायंगलचा मी जर RQ बेस घेतला आणि मला आता या ट्रायंगलची हाईट काढायची, मी याची हाईट काढण्यासाठी मला काय करावं लागेल, RQ एक्सटेंड करावं लागेल आणि P वरून RQ वरती परपेंडिक्युलर टाकावी लागेल. इथे तेच केलंय बघा, RQ एक्सटेंड केलाय आणि त्याच्यावरून परपेंडिक्युलर टाकली, तिला S नाव दिलंय. S म्हणजे PS इथे काय आली, हाईट आली. ही फर्स्ट केस झाली. सेकंड केस काय होईल बघा, या केसमध्ये मी PR बेस कन्सिडर केला. मग हाईट काढण्यासाठी मला Q वरून PR वरती काय करावी लागेल, एक परपेंडिक्युलर काढावी लागेल. सेम इथे Q मधून PR वरती परपेंडिक्युलर टाकली, तिला T नाव दिलेलं आहे. म्हणजे QT इथे काय आली, हाईट आली. म्हणजे फर्स्ट केस मध्ये बेस काय आला, बेस इज इक्वल टू RQ आणि हाईट काय आली, PS. सेकंड केस मध्ये बेस काय आला, RP आणि हाईट काय आली, QT. आपल्याला रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स माहिती आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन तोच ट्रायंगल मी घेतलाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, इथे मी फर्स्ट कन्सिडर केली, RQ मल्टिप्लाइड बाय PS अपॉन PR मल्टिप्लाइड बाय QT. यामध्ये आता मी त्याच्या व्हॅल्यूज पुट केल्या. RQ किती आहे, RQ 6 आहे, 6 मल्टिप्लाइड बाय PS किती आहे, PS 6. देन PR किती आहे, PR 12 मल्टिप्लाइड बाय QT ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता याचा आणि याचा एरिया काय असणार आहे, एकच ट्रायंगल घेतलाय म्हणजे एरिया काय असणार आहे, सेमच 1/1. किंवा आपण याला हे कॅन्सल ही करू शकतो. सो 1/1, 6 1 चा 1, 6 2 चा 12. सो 1 इज इक्वल टू काय आलं, 3/QT. सो QT इज इक्वल टू 3 युनिट्स. ही आपली काय आली, QT ची व्हॅल्यू. क्वेश्चन नंबर 4. इन adjoining figure AP is perpendicular to BC. AP is perpendicular to BC. AD is parallel to BC. So AD is parallel to BC. Then find area of triangle ABC. कुठे आहे, A, B and C. Then area of triangle BCD. B, C, D. जेव्हा आपण ABC घेतो ट्रायंगल तेव्हा त्याचा बेस काय आहे, BC आहे. आणि आपण ट्रायंगल BCD घेतला तरी त्याचा बेस काय आहे, BC आहे. म्हणजे आपण प्रॉपर्टी बघितली
की जेव्हा बेस सेम असतो किंवा बेस इक्वल असतो तेव्हा काय होतं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू काय येईल. आता याचा बेस सेम आहे, बेस सेम असल्यानंतर याचा रेशो इज इक्वल टू कशाशी असतो, हाईटशी असतो, H1 अपॉन H2. आता ABC ची हाईट काय आहे, AP आहे. BCD ची हाईट काय आहे ते आपल्याला माहिती नाही, तर ती आपण काय करूया, काढूया. कशी काढणार, मी D वरून BC वरती एक परपेंडिक्युलर टाकली, ते परपेंडिक्युलरला नाव दिलं इथे Q. म्हणजे बघा BCD ची हाईट काय आली, DQ, आणि ABC ची हाईट काय आली, AP. आपण इथे काय कन्सिडर केली, ABC च्या हाईटला H1 कन्सिडर केले, म्हणजे AP काय आला, H1 आला, आणि BCD च्या हाईटला काय कन्सिडर केलंय, H2, म्हणजे DQ काय आला, H2 आला. मग मी इथे लिहू का, AP अपॉन DQ. आता काय सांगितलेलं आहे बघा फिगर मध्ये, AD आणि BC काय आहेत, पॅरलल आहेत. AD आणि BC काय आहेत, पॅरलल आहेत. पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स कसं असतं, सेम असतं. आपण ही प्रॉपर्टी बघितलेली आहे गेल्या वर्षी, की जेव्हा दोन पॅरलल लाईन्स असतात तेव्हा तुम्ही कुठेही डिस्टन्स घ्या, त्या दोन्ही मधलं अंतर कसं असतं, सेम असतं. मग त्याच्यावरून मी असं लिहू शकते का, की AP इज इक्वल टू DQ बिकॉज AD and BC are parallel. मग AP इज इक्वल टू DQ असेल तर मी AP अपॉन AP लिहिलं, DQ ची व्हॅल्यू मी AP पुट केली, AP गेट कॅन्सल, सो काही 1:1. मला काय विचारलेलं आहे, एरियाचा रेशो विचारलेला आहे. सो माझं आन्सर काय येईल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC as to एरिया ऑफ ट्रायंगल BCD is equal to 1:1. This is my answer. Question number 5 काय दिलेलं आहे, in adjoining figure PQ is perpendicular to BC, PQ is perpendicular to BC and AD is perpendicular to BC. Then find following ratios. First ratio काढायचा आपल्याला, area of triangle PQB upon area of triangle PBC. So first let's see where is PQB triangle. Here P, here Q, and here is B. This is PQB triangle. And where is PBC? Here is P, here is B, and here is C. So PBC. आपण जेव्हा हे दोन ट्रायंगल्स बघतो बघा, PQB बघा, आणि त्याच्यामध्ये हाईट काय आहे, PQ आहे, आणि PBC बघा, त्याच्यामध्ये पण हाईट काय आहे, PQ आहे. म्हणजे जेव्हा हाईट सेम असते तेव्हा त्याचा रेशो कशा बरोबर असतो, करस्पॉन्डिंग साइड्स एवढा असतो. सो इन ट्रायंगल PQB and triangle PBC height are equal. जेव्हा हाइट्स इक्वल्स असतात तेव्हा एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू काय असतो, त्याच्या बेसच्या रेशोच्या रिस्पेक्टिव्ह असतो. सो ट्रायंगल PQB चा बेस काय आहे, BQ इज इक्वल टू BQ अँड PBC चा बेस काय आहे, BC. सो आवर आन्सर इज एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC is equal to BQ upon B. This is our answer. Question 5 मधला सेकंड,
एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. पहिल्यांदा PBC कुठे आहे? इथे आहे P, इथे आहे B आणि इथे आहे C. म्हणजे PBC याचा बेस आहे BC आणि हाईट आहे PQ. दुसरा ट्रायंगल आहे ABC. A इथे आहे, B इथे आहे आणि C इथे आहे. ABC याचा बेस काय आहे BC आणि हाईट काय आहे AD. म्हणजे PBC आणि ABC या दोन ट्रायंगल्सचा बेस काय आहे इक्वल आहे. सो इन ट्रायंगल PBC and triangle ABC bases are equal. That is काय आहे BC. मग प्रॉपर्टी नुसार काय होईल, बेस जर सेम असतील तर एरियाचा रेशो इज इक्वल टू काय असेल, रेशो ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह हाईट्स. सो एरिया ऑफ ट्रायंगल PBC upon area of triangle ABC is equal to height H1 upon H2 is equal to PBC. PBC ची हाईट काय आहे PQ upon ABC. ABC ट्रायंगलची हाईट काय आहे AD. So my final answer is area of triangle PBC upon area of triangle ABC is equal to PQ upon AD. हे तुमचं काय असणार आहे फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 3. कुठला ट्रायंगल दिलेला आहे ABC. सो हियर इज A, हियर इज B अँड हियर इज C. सो बेस आला BC आणि हाईट आली AD. नेक्स्ट कुठला दिलेला आहे ADC. सो हियर इज A, हियर इज D अँड हियर इज C. सो बेस काय आला DC आणि हाईट काय आली AD. बघा दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईट काय येते सेम येते. किती येते AD. सो ट्रायंगल ABC and triangle ADC have equal height. That is काय आहे equal height AD. So when height is equal, their ratio is equal to ratio of bases. So area of triangle ABC upon area of triangle ADC is equal to base B1 upon base B2. So ABC चा बेस काय येईल ABC चा बेस काय येईल BC and ADC त्याचा बेस काय येईल DC. So my final answer is area of triangle ABC upon area of triangle ADC is equal to BC upon DC. नेक्स्ट आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. कुठे आहे, हा A आहे, हा D आहे आणि हा C आहे. सो नेक्स्ट ट्रायंगल कुठला आहे PQC. हियर इज P, हियर इज P, हियर इज Q अँड हियर इज C. जेव्हा आपण हे दोन्ही ट्रायंगल बघतो त्यावेळेला त्याचे बेस आणि हाईट बघा. ADC चा बेस आहे DC आणि हाईट आहे AD. PQC चा बेस आहे QC आणि हाईट आहे PQ. म्हणजे इथे हाईट आणि बेस दोन्ही डिफरंट आहे. इन ट्रायंगल ADC बेस ADC मध्ये ADC मध्ये बेस काय आहे DC आणि हाईट काय आहे AD. इन ट्रायंगल PQC बेस काय आहे QC आणि हाईट आहे PQ.
सो आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगते, एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू बेस मल्टिप्लाइड बाय हाइट. सो बेस काय आहे, DC आणि हाइट AD. सो DC मल्टिप्लाइड बाय AD अपॉन QC मल्टिप्लाइड बाय PQ. QC multiplied by PQ. So my final answer is area of triangle ADC upon area of triangle PQC is equal to DC multiplied by AD upon QC multiplied by PQ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू.